नमस्कार. आज आपण शून्य मशागत ऊस तंत्रज्ञान बघूया. आता या क्षेत्रामध्ये शून्य मशागत तंत्रज्ञानामध्ये आपण ऊस बघत आहोत आणि ऊस बघत असताना पहिला हा अद्रकीचा प्लॉट होता. अद्रक दिसते बघा, आलाची बेट दिसतं तुम्हाला, कुठे मोठे सुटलेले. ही आलाची बेट आणि ही ऊसाची सरी आणि ही आल्याची सरी. ऊसाची सरी, आल्याची सरी आणि आल्याचे काही झाडं सुटलेले आमचे आले. हे आल्याची झाड सुटलेले. बाजूला ऊस दिसतोय, बाजूला बघा ऊस कसा दिसतोय. आणि 13 कांड्या ऊसाच्या झाल्या. 13 कांड्या ऊसात झाल्या. आणि हे बघत आहो आपण ऊसाचं. आणि ऊसाचं क्षेत्र एकदम भारी आलं. शून्य मशागत कशाला रोट्या, कशाला काय पाहिजे आपल्याला, काही गरज नाही. इथे सुद्धा सुटलेल्या अद्रकचे बेट दिसत आहे तुम्हाला. हे आलं दिसतंय सुटलेलं, हे आलं दिसतंय सुटलेलं. हे आल्याचे बेट कुठं मोठं राहिले. आणि ऊस कांड्या बघा कशा मस्त ऊस कांड्या. एकदम भारी ऊस दिसतोय, एकदम भारी. बघा किती मोबाईलवर न्यावं तरी कांड्या शिल्लकच. कधी खाली आणा तर कांड्या शिल्लकच. बघा म्हणजे 13, 15, 18 कांद्या आणि 3102 आहे बरं का. एकदम भारी. रसवंतीला चालणारा, कारखान्याला चालणारा, रसवंतीला चालणारा, कारखान्याला चालणारा ऊस आहे हा. आणि एकदम चांगला ऊस आहे. ऊसाला शून्य मशागत तंत्रज्ञानानं जे काय पहिले बेड आहे तसेच आहे. आणि त्या बेडला थोडीशी काहीतरी आपलं माती लावून दिली. ऊस पडला पण नाही, काही पण नाही. एकदम भारी ऊस. आणि हे पहा अद्रकचे कुठे मोठे बेट सुटलेले असं दिसतंय तुम्हाला. अशा पद्धतीची नवीन शेती करणं अतिशय सोपी बघा. शून्य मशागत तंत्रज्ञान एकदम भारी ऊस आला आहे शेतकऱ्याचा. आणि नेहमी सांगत असतं गुलाबराव खंडागळे की बाप्पा काय करू नका रे शेतामध्ये. हे बघ कुठले सुटलेले बेट आहे अद्रकीचे, ऊसामधले बेट ही आहे. आणि असेच सोडून दिले शेतकऱ्यांनी. ही इथून आता आपण पहिल्या बुडापासून जाऊया आणि कांड्यामुळं बघा कसं कांडी. आता बुडापासून कांडी घेतली आपण. आता हे पहा, हे पहा, एक एक दोन असं चाललं आहे बघा. बघा कांड्यास कांड्या, कांड्यास कांड्या, कांड्यास कांड्या, कांड्यास कांड्या, तर लगेच शेंड्यापर्यंत गेलो आपण. म्हणजे लक्षात येतं माणसाच्या, बघणाऱ्यांना सहज लक्षात येतं. शेंड्या कुणा आलो आता तर शेंड्या कुणाला हळूहळू 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 बघा. म्हणजे 15-18 कांड्या 3102च्या. आणि हा बेड आहे. आणि बेडच्या थोडीशी उभारी दिली आणि पहिल्या सऱ्यामधले दाबून दिले टिपरे. याची लागवड आहे फेब्रुवारी सेकंड वीकला. म्हणजे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हा ऊस लावला आहे आपण. आणि अशा पद्धतीचा ऊस आहे हा. आणि शेतकरी म्हणाल तुम्ही तर गुलाबराव खंडागळे स्वतः शेतकरी बरं का ऊसाचा. हां, तुम्ही म्हणे एवढे व्हिडिओ दाखवले गुलाबराव खंडागळेनं, ऊसाचा एक दुसरा व्हिडिओ टाकवतला फक्त. म्हणजे स्वतः करणारा ज्ञान आहे आणि लोकाला सुद्धा ज्ञान. काही वेळेला काय होतं की लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. हे मला जमत नाही. माझी सर्व शेती 12 एकरमधून शून्य मशागत तंत्रज्ञानाचा आपण ऊस बघत आहो. हे साधं तंत्रज्ञान नाही माझ्याकडे बी पण. आणि काहीच करत नाही मी. एका मस्त 12 एकरच्या ऊसामध्ये उभा आहे स्वतःच्या. बघा काय ऊस आहे हा. हे स्वतःचा ऊस माझा. बघा किती ऊस काढेल काही अंदाज नाही मी आता. आणि हा 50, 60, 70 टन ऊस माझा आरामानं निघणार आहे. एवढा ऊस आहे माझा बघा. मग अशा 2-3 जागेला ऊसाचे क्षेत्र आहे माझे. आणि 2-3 जागेला शून्य मशागत तंत्रज्ञानाची महती माझ्याकडे आहे बरं का. पण अशीच ऊसं लावतो मी. अशा आबडधोबड ऊसं लावून करतो. आबडधोबड मका लावतो, पताड उत्पादन काढतो. मला नांगरटण हे म्हणलं का माझ्या डोक्यात तिळा जातो साहेब लगे. अशा पद्धतीचं हे क्षेत्र आहे बरं का. आणि चालू राहतं मस्त काम. छोटं मोठं मस्त काम करावं, आनंद घ्यावं.
आणि लोकांनाही सांगत राहा, असं नाही आहे. असं बी डिपार्टमेंट असेल, महाराष्ट्र शासन कृषी विभाग असेल, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प असेल, अगदी माझे शेतकरी फुलंब्री खुलताबाद 9 तालुक्यातले सर्व शेतकरी त्यांनाही सुद्धा सांगतो मी की बाबा असंच करा रे राजाओ, हे लय भारी काम आहे रे बाबा. सर्व शेतकरी माझं ऐकता बरं का. धन्यवाद. नमस्कार.